नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेनेचे मंत्री भाजपावर नाराज. आमच्या कॅबिनेट बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची दांडी तर भाजप युतीचा धर्म पाळत नसल्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची तक्रार. मुंडव्यातील जमीन पाहणीसाठी अंजली दमानी यांना अधिकाऱ्यांकडून नकार. कोणाचे फोन आल्यावर त्यांनी जमीन पाहण्यासाठी नकार दिला हे माहीत नाही, दमानी यांची प्रतिक्रिया. मला आणि माझ्या मुलाला मारण्याचा कट रचणाऱ्यांना अटक न करण्यासाठी शिवसेनेतील सहकाऱ्यांनी दबाव टाकला होता. माजी नगरसेवक महेश पाटलांचा गौप्यस्फोट. नाशिकमध्ये मद्यधुंद तरुणींचा राडा. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या 3 ते 4 मुलींनी घरावर केली दगडफेक. नाशिकमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार. घरातील एकाचा जीव जाण्याची भीती दाखवत पीडितेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार. नाशिकच्या इंदिरानगर येथील प्रकार. शिवसेनेचे मंत्री भाजपावर नाराज. शिवसेनेचे मंत्री भाजपावर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कल्याण, डोंबिवली आणि इतर जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील लोकांना भाजपाकडून फोडलं जात आहे. यामुळे भाजपाचे मंत्री नाराज होते. प्री कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची ही माहिती आहे. तर भाजपा युतीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार सर्व मंत्र्यांनी शिंदेंकडे केली आहे. मुंडव्यातील जमीन पाहणीसाठी अंजली दमानी यांचा अधिकाऱ्यांकडून नकार. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा चांगलाच गाजला होता. आज अंजली दमानी या मुंडव्यातील जमीन पाहण्यासाठी गेल्या असता त्यांना तिथल्या अधिकाऱ्यांनी जमीन पाहणीसाठी नकार दिलाय. यानंतर कोणाचे फोन आल्यावर त्यांनी जमीन पाहणीसाठी नकार दिला हे माहीत नाही, अशी प्रतिक्रिया अंजली दमानी यांनी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेला माजी नगरसेवक महेश पाटील यांचा गौप्यस्फोट. कुणाल पाटील याला क्लीन चिट दिली. मला आणि माझ्या मुलाला मारण्याचा कट करणाऱ्या आरोपींना अटक करू नका असा दबाव माझ्या पक्षातील लोक करत होते. त्यामुळे त्या पक्षात राहणं मला जमलं नाही असं म्हणत शिवसेना शिंदे गटातून भाजपात प्रवेश केलेला माजी नगरसेवक महेश पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांविषयी नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक महेश पाटील यांची बहीण माजी नगरसेविका सुनीता पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. कायद्याच्या बालेकिल्ल्यात मद्यधुंद तरुणींचा राडा. माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेला असं म्हणत 12वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर 3 ते 4 मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणींनी दगडफेक केली आहे. ही घटना 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरात घडली आहे. पीडित तरुणीचे एका अन्सारी मुलासोबत मैत्री होती. मात्र ही मैत्री तोडल्यामुळे अन्सारीने एका मैत्रिणीच्या माध्यमातून पीडित महिलेचा संपर्क साधलाय. या मुलीने आपल्या महाविद्यालयातील ओळखीच्या मुलांना याबाबत माहिती दिल्यानंतर या मुलांनी त्या मुलाला जाब विचारत गोंधळ घातला. नाशिकच्या इंदिरानगरमध्ये भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आलाय. मद्यपी पतीचं व्यसन सोडवण्यासाठी मदत करतो अशी दिशाभूल करत घरातील मुलांपैकी एकाचा जीव जाण्याची भीती दाखवून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निफाडचा धारणगाव खडक येथील रहिवासी असलेला संशयित गणेश जगताप उर्फ बडे बाबा पातर्डीवाला असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचं नाव आहे. गणेश जगताप आणि पीडितेचा पती हे एका मंडप डेकोरेटर्सकडे नोकरी करत होते. त्या ठिकाणी जगताप हा व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. त्यामुळे पीडितेच्या घरी त्याचं येणं जाणं होतं. पीडितेच्या व्यसनाधीन पतीचे दारूचे व्यसन सोडवण्याचा धावा करत त्याने एका धार्मिक स्थळावरती देवदर्शनासाठी जाण्यास दबाव टाकला आणि जगताप याने पीडितेला त्याच्या घरी बोलावून त्यावेळी भोंदू बाबाच्या वेशात तिला धमकावत शरीर संबंधांची मागणी केली आणि असं केलं नाही तर कुटुंबातील कोणाचा तरी जीव जाईल यासाठी मी स्मशानात पूजा केली आहे. दुसऱ्या दिवशी भोंदू बाबाने काहीतरी पावडरचे चाटण खाण्यास दिले आणि अत्याचार केल्याचं फिर्यादी महिलेकडून सांगण्यात आले. तसेच 50 लाखांची आर्थिक फसवणूक देखील करण्यात आली. याआधीही सोने फसवणूक प्रकरणात 2020 मध्ये भोंदू बाबाला अटक झाली होती व यापूर्वी त्यावर असे अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याला अटक झाली होती आणि आता 4 वर्षांनंतर पुन्हा या भोंदू बाबाचा सर्व प्रकार उघडकीस आलाय. हा भोंदू बाबा अद्यापही फरार असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू आहे. ज्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर 2019 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच सहकारी घटक पक्षांच्या विरोधात आज ठाकरे गटाच्या मुखपत्रातून अग्रलेख लिहिला जातो. ही कृती म्हणजे काँग्रेसचा उघड अपमान असल्याची टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांची सिद्धेश कदम यांच्यासोबत बैठक होत आहे. या बैठकीत ठाणे महानगरपालिकेचे प्रदूषण विभागाचे अधिकारी यांची देखील उपस्थिती आहे. तर बैठकीत प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची माहिती घेतली जाणार आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी येवल्यात विद्यार्थ्यांचं अनोखं आंदोलन. नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूरच्या हवालदार वस्ती येथे इयत्ता 1ली ते 4थी वर्ग असून देखील केवळ 2 शिक्षक कार्यान्वित होते. त्यातील एकाने रजा घेतली असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी येवला पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच शाळा भरवली. यानंतर शिक्षणाधिकारी यांच्या दालनात दुपारचं भोजन देखील केलं.
जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता। दरम्यान प्रभारी गट शिक्षण अधिकारी संजय कुसळकर यांनी पटसंख्या अभावी शिक्षक देता येणार नाही असं स्पष्ट केलंय। रखडलेल्या वेतनासाठी शिक्षकांचं उपसंचालक कार्यालयात आंदोलन। राज्यभर गाजलेल्या शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास एसआयटी कडून सुरू असताना वेतन रखडल्यानं शिक्षक आक्रमक झाले। 8 महिन्यांपासून वेतन थांबलेल्या शिक्षकांनी धंतोली येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं। आरोपींवर कारवाई करा पण आमचं वेतन तात्काळ द्या अशी मागणी यावेळी शिक्षकांकडून करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील 2 नगर परिषद व 2 नगर पंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल प्रक्रिया चालू झाली आहे। सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरलेत। गोंदिया नगर परिषदेसाठी बहुजन समाज पक्षाकडून अजय पडोळे यांना नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले। निवडणूक लढवण्यामागील भूमिका स्पष्ट करताना पडोळे म्हणाले, मी ही निवडणूक स्वच्छ गोंदिया निरोगी गोंदिया या मुख्य मुद्द्यावर लढवत आहे। शहराचा सर्वांगीण विकास हा माझा प्रमुख ध्यास आहे। शहरातील विद्यमान समस्यांवर बोलताना त्यांनी ही रोड रस्त्यांची दयनीय अवस्था ही सर्वात मोठी असल्याचं सांगितलंय। आजपर्यंत जे काम झालं ते निकृष्ट दर्जाचं होतं। कोणत्याही पक्षाचा नगराध्यक्ष बसला तरी त्यांनी फक्त स्वतःचे आणि ठेकेदारांचे पोट भरले। गोंदियावासियांचे काहीही भले झाले नाही असं त्यांनी जोरदार टीका करत म्हटलंय। पडोळे यांनी पुढे सांगितलं, लोकांना समाधानकारक सुविधा मिळालेल्या नाहीत, आता बदलाची वेळ आली आहे। जनतेनं मला संधी दिल्यास पारदर्शक व ठोस विकास कामं करून दाखवणार आहे। गोंदिया नगर परिषद निवडणुकीत बसपाचा उमेदवार म्हणून अजय पडोळे यांनी अशा शब्दात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे।